सिरोंचा तालुक्यातील कोत्तागुडम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना सन 1960 मध्ये झाली असून सध्या शाळेत 70 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। ही शाळा जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विलीन म्हणजेच मर्ज करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। हायस्कूलमध्ये जाण्यासाठी लहान विद्यार्थ्यांना दूरचा प्रवास करावा लागणार असून मुख्य रस्ता ओलांडावा लागत असल्याने त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे शाळा पूर्ववत कोत्तागुडम येथे सुरू ठेवावी। जरी 70 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक नियुक्त केला तरी पालकांची हरकत नाही, मात्र जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मर्ज करू नये अशी ठाम मागणी पालकांनी केली आहे। जिल्हा परिषद शाळा कोत्तागुडम ही शाळा 1960 मध्ये स्थापना झाली, तेव्हापासून इथं चालूच आहे। पण ही शाळा नाही का इथून काढून झडपीला देणार आहे। हे शाळा इथंच पाहिजे, आमची ही विनंती आहे। आमचे मुलं लहान असल्यामुळे रस्ता नाही का पार करू शकत नाही। त्यांना तर एकांना सायकल आहे, एकांना नाही आहे, एकांना गाडी असते, एकांना नसते। गरीब सरीब आहे, आई नाही, वडील नाही, बाप मुलं ज्या आपले हॉस्टेलला टाकले आहे, त्यांचे दूर दूर लोक आणून टाकले आहे ह्या शाळेमध्ये। मुलांचा व्यवस्थापन सर्व आम्ही इथं चांगलंच करून राहिलो, पण एक नाही का शाळा इथं काढलेली पाहिजे नाही म्हणून ही विनंती आहे, पालकांची विनंती आहे। पण हे शाळा उचलणं असं हे चांगलं नाही म्हणून आम्ही सर्व एक मतानं आम्ही म्हणून राहिलो की इथंच पाहिजे। हे मालचे मुलापासून तर इथं सर्व कोत्तागुडम आसरेली त्या रोडपासून तर इकडे मुलं सर्व येऊन राहिले। सर्वच आम्हाला इथंच पाहिजे शाळा। लई आमचे मुलं बाळं आमचे सर्व इथंच शिकून राहिले चांगल्या पद्धतीनं। आणि 70 मुलं असल्यामुळे एक टीचर आहे इथं, तरी पण मॅडमनं निभावू शकले, पण टीचर पण देण्यात आली नाही। तरी पण आतापर्यंत तरी तिनं काळे मॅडम आतापर्यंत त्यांचं ते प्रश्न नाही का त्यांचं किती निपटवत आहेत का निपटवता आम्हाला माहीत आहे। ही विनंती आहे का इथून शाळा काढण्याबद्दल काढायचं नाही। आमची शाळा इथं कोत्तागुडमला पाहिजे आणि सिरोंच्याला गेलीच नाही पाहिजे। ही शाळा इथंच पाहिजे, जिल्हा परिषदला गेलीच नाही पाहिजे आमची शाळा, का आम्हाला इथंच पाहिजे। आमचे मुलांचा सर्व व्यवस्थित वगैरे चांगला आहे, खाण्यापिण्याचा काही त्रास नाही आहे, सर्व चांगलं आहे। सर्व पालकांची पण विनंती, सर्वांची विनंती आहे की इथंच पाहिजे। पत्रसुद्धा दिलं आहे आम्ही पंचायत समितीला। आम्ही आपले धर्मराव बाबाचे मुलगा त्यांना पण दिला आहे, आशावर्धनला पण दिला आहे। आम्ही नाही का पाठवलेला आहे, शिवला पाठवणार आहे, पण शाळा इथंच झाली पाहिजे, आम्हाला ही विनंती आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।